महाभूमी डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेबांचा 428वा जन्मोत्सव सोहळा हा तो साजरा होत आहे आणि आपण पाहतोय मातृतीर्थ सिंदखेड राजानगरी ही अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये अतिशय सजलेली आहे, दुमदुमून गेली आहे. आणि सिंदखेड राजानगरीमध्ये इथे जर आपण बघितलं तर राजमाता जिजाऊंचं हे जन्मस्थान राजे लखुजी राजे जाधव यांचा हा राजवाडाचा परिसर आपण पाहतो आणि यामध्ये मोठी गर्दी जी आहे जिजाऊ प्रेमींची आपल्याला पाहायला मिळते. विविध क्षेत्रातील मान्यवर जे आहेत त्यांची मोठी लक्षणीय उपस्थिती राहिलेली आहे. विशेष करून महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहिलेली आहे. आणि आपण सकाळपासून बघतोय की आधी शासकीय महापूजा पार पडली, त्यानंतर राजे लखुजी राजे जाधव यांच्या वंशजांच्या वतीने सुद्धा जिजाऊंचं पूजन करण्यात आलं आणि एकंदरीतच सुरुवातीपासूनच भली मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळी सुद्धा मराठा सेवा संघाच्या वतीनं शिवधर्म पीठावर जे आहे तो परंपरेनुसार होणारा भव्य दिव्य असा ऐतिहासिक सोहळा देखील पार पडणार आहे. आणि आता आपण पाहतो की विविध प्रशासकीय क्षेत्रातील जे अधिकारी असतील, विविध क्षेत्राशी निगडीत मान्यवर असतील, ते सुद्धा येऊन त्यांनी जिजाऊंच्या चरणी माथा टेकवत आपली प्रार्थना केलेली आहे. आणि जिल्हाभरातील राजकीय नेते असतील, केंद्रीय मंत्री असतील, स्थानिक आमदार असतील, नगराध्यक्ष असतील, याशिवाय जिल्हाभर असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सुद्धा नेते जिजाऊ प्रेमी या ठिकाणी आपली उपस्थिती लावत आहेत, जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होत आहेत. आणि एकंदरीत सुरुवातीपासूनच ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं प्रखरतेनं प्रश्न समोर आला तो सिंदखेड राजा मातृतीर्थ विकास आराखड्याचा आणि त्या संदर्भात सुद्धा राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. लवकरच सिंदखेड राजाचा विकास जो आहे, मातृतीर्थाचा जो विकास आहे तो गतिमान करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे. आता नेमकं पुढच्या काळात काय होतील ते देखील आपल्याला पाहायला मिळालेच, परंतु सध्याची जी स्थिती आहे, सध्याचं जे चित्र आहे ते राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये सिंदखेड राजानगरी हे दुमदुमून गेलेली आहे आणि पूर्ण जिल्हाभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिजाऊ प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आता आपली हजेरी लावत आहेत. अभिषेक वरपे, महाभूमी, सिंदखेड राजा, बुलढाणा.